आपलं आरोग्य आपली जबाबदारीमध्ये या ठिकाणी उदगीरला डॉक्टर येरवळकर सरांच्या हॉस्पिटलमध्ये आलेले आहेत. विशेष डॉक्टर सरांची जर एज्युकेशन बघितलं MBBS आणि DGO झालेलं आहे. अतिशय मेहनती व्यक्तिमत्व आहेत. देगलूर रोडवरती यांचं हॉस्पिटल आहे संजीवनी नावानं. अनेक रुग्णांना त्यांच्या माध्यमातून रिझल्ट मिळालेला आहे. अनेक रुग्ण समाधान झालेले आहेत. आपण त्यांच्याकडे आलेलो आहोत. विशेष आळस न करता डॉक्टर साहेब दररोज सकाळी उठून व्यायाम करतात स्वतःला स्ट्रॉंग बनण्यासाठी. डॉक्टर साहेब व्यायाम का करतात, व्यायामचे महत्त्व काय आहेत, आपण त्यांना विचारूया. डॉक्टर साहेब आपण पूर्ण नाव सांगा. माझं पूर्ण नाव आहे शैलेश रामभाई येरोळकर. मी मूळच्या येरोळचा आहे आणि गावावरूनच येरोळकर असं आडनाव आहे. गावामध्ये आडनाव माकणे म्हणून आहे. बरं बरं. डॉक्टर साहेब आपण किती वर्षापासून व्यायामला जातात? आता मी नेहमीच असं काही वर्षापासून व्यायाम नाही करत आहे. नेहमी सकाळी उठलं तर वॉकिंग वगैरे करत होतो. अशामध्ये 1 महिन्यापासून मी जिम जॉईन केलेलं आहे. बरं बरं. आणि जिम मध्ये जवळपास मी रोज 1 तास देतो माझ्या स्वतःसाठी. स्वतःच्या आरोग्यासाठी देतो, स्वतःचा हेल्थसाठी देतो आणि निरोगी राहण्यासाठी. शरीराला व्यायामाची गरज आहे आणि त्या व्यायाम वेळ काढून मी जातो. बरं. डॉक्टर साहेब आपण प्रचंड बिझी आहात. आपल्याकडे पेशंट तर खूप आहेत. मी बाहेर बघितलं. एवढं शेड्यूल बिझी असताना देखील तुम्ही सकाळी वेळ कसा काढता? आता वेळ काढण्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे की आतून विल पॉवर पाहिजे. बरोबर. स्वतःच्या मनात जर वेळ काढायचा असला तर आपोआप वेळ निघतो. ज्याच्याकडे वेळ नाहीये असं म्हणणारे बरेच लोक आहेत. पण प्रश्न असा आहे की तो खरंच वेळ आहे का नाहीये का त्यांच्याकडे. प्रश्न असा आहे की तुम्हाला जे माणूस खूप बिझी असतो नेहमी त्याला वेळेचा इम्पॉर्टन्स माहिती असतं त्यांना आणि त्यामुळे तो वेळ बरोबर ऍडजस्ट करून काढतो. डॉक्टर साहेब असे काही लोक आहेत जे म्हणतात की बाबा मी दिवसभरातलं बिझी शेड्यूल आमचं असतं, मला व्यायाम करण्यासाठी वेळ मिळत नाही, मला वेगवेगळे आजार आहेत, माझं वजन जास्त आहे. अशा लोकांना व्यायाम करणं गरजेचं आहे का? व्यायाम हे प्रत्येक व्यक्तीला करणे गरजेचं आहे. कारण आपलं शरीर असं आहे, देवाने हे शरीर जे बनवलेलं आहे त्या शरीराला त्याचं गुणधर्म आहे की जोपर्यंत तो हालत चालत आहे तोपर्यंत तो निरोगी राहतो. ज्या दिवशी तो बसू पडतो किंवा एका जागी स्थिर राहतो आणि त्याला कस किंवा त्याच्यामध्ये मेहनत करत नाही तर तो शरीर हळूहळू बेडोळ होतं. नंतर त्याच्या सगळ्या आजाराचं घर होतं आणि ते बिमार पडतं. डॉक्टर साहेब तुम्ही दररोजचं 1 तास व्यायामला दिल्यामुळे तुम्हाला शरीरामध्ये काय जाणवतं? मी सकाळी जेव्हा व्यायाम करायला जातो तर ते व्यायाम केल्यानंतर 1-2-3 वस्तू मला अनुभवामध्ये येतात. पहिली गोष्ट आहे की मला आतून स्फूर्ती जाणवते आणि मधला आळस जे असतो तो गायब होतो आणि काम करण्यामध्ये उत्साह येतो. दुसरी गोष्ट आहे की शरीरामधले जे दुखणे करणे छोटे मोठे असतात ते सगळे नाहीसे होतात आणि काम करण्यामध्ये जे आनंद येतो तो पेशंट तपासणे म्हणा किंवा कुठलंही काम म्हणा, काम करण्यामध्ये जो अधूनमधून जो आळस असतो तो गायब होतो. डॉक्टर साहेब खरंच आपलं खूप खूप धन्यवाद. कारण की आपण आज प्रचंड तुमचं बिझी शेड्यूल असतं, हॉस्पिटलमध्ये प्रचंड पेशंट आताही बाहेर आहेत, तरी पण तुम्ही सकाळी उठून आळस न करता 1 तास स्वतःसाठी देता. जसं तुम्ही देता तसं भारतातले प्रत्येक नागरिक, प्रत्येक लहान मुलं देखील सकाळी उठून व्यायाम केलं पाहिजे. या मोहीममध्ये म्हणजे आपलं आरोग्य आपली जबाबदारी हा प्रत्येक माणूस स्वीकारलं पाहिजे. डॉक्टर साहेबांसारखं. डॉक्टर साहेब आपलं खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय भारत. धन्यवाद. जय हिंद.